गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हां, प्रतीक महाराज, म्हणजे मी वाचन केलं का? वाचन केलं का? वाचन करायचं नाही, सांगत पण होते तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे घ्यायची जी गोवणी घ्यायची. कोणत्या श्लोकापर्यंत तुम्ही सांगितलेलं आहे? घेतलं का घ्यायचंय? घ्यायचं आहे ते. आज आपण येथे पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने जसं आपली मासिक सेवा असते या ठिकाणी त्या पद्धतीने सर्व जमलेलं आहे. आणि आज सेवेला घेतलेला जो श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर जे धर्मजात अवघे युगायुगी म्या रक्षावे ऐसे ओ भूहा प्रभावी आद्य असे म्हणून याचे तो परते ठेवी मी अव्यक्तपणही नाटवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म हा ते वेळी अपुल्याचे निकैवारे मी साकार होऊन अवतारे मग अज्ञानाचे अंधारे घेऊन निघाली अधर्माची अवघी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जना कर्मी गुणी सुखाची उडली. तर इथे हा अध्याय चौथा श्लोक क्रमांक 7 आणि 8 यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात. त्याच्या आधी काय झालेलं असतं तर अर्जुनांना भगवान म्हणतात की हे जो योग मार्ग आहे हा सर्वात प्रथम मी विवस्वानाला सांगितला. विवस्वानाने इक्ष्वाकुला इक्ष्वाकाने मनुने सूर्याला आणि असा तो इथपर्यंत आलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेस अर्जुन त्यांना विचारतात की मग हे भगवान आम्हाला हे सांगा, तर चौथ्या श्लोकामध्ये भगवान सांगतात की बहुनी व्यतीतानी जन्मानी तवार्जुन, की अर्जुना आत्तापर्यंत तुझे आणि माझे करोडो लाखो जन्म झालेले आहे हे मला ज्ञात आहे, पण ते तुला आठवत नाही. म्हणजे असं नाही की हा माझा आपला पहिला जन्म आहे असं नाही. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस अर्जुन भगवानांना विनंती करतात की मग हे कसा असतं जन्म काय असतो, म्हणजे जो 6वा श्लोक आहे, अजोपी सन्निवयात्मा भूतानामीश्वरोपी सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मामया, की मी जो आहे हा मी अजोपी सव्य आत्मा, म्हणजे मी हे सगळ्या भूतां चराचरामध्ये व्यापलेला आहे, प्रत्येकामध्ये आहे. आणि ह्या प्रकृतीवर माझं पूर्ण स्वामित्व आहे. ही जी माया आहे याच्यावर पूर्ण स्वामित्व आहे. प्रत्येक जीवामध्ये आहे मी, पण तो जीव मी नाही आहे. मी सर्पामध्ये पण मी आहे, पण मी सर्प नाही आहे. मी वाघाच्या मध्ये पण आहे, पण मी वाघ नाही आहे. मी तुझ्यामध्ये पण आहे, पण मी तू नाही आहे. म्हणजे मी ह्या चराचरात प्रत्येक भूतामध्ये जे जे त्यांचे विषयभूत ते आणि भगवंत, हे सगळी जी सृष्टी आहे ही पूर्ण सृष्टी माझेच रूप आहे. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी मी ओतप्रोत भरलेला आहे, पण जो भरलेला आहे तो मी नाही आहे. समजा आता प्रत्येकाच्या ठिकाणी ब्रह्म, हे जे ब्रह्म आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये व्यापलेला आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत वसलेला आहे. मग आता आपण सर्पामध्ये पण भगवंत आहे, मग सर्पाला काय आपण मिठी मारणार का? नाही. किंवा वाघामध्ये आहे, समजा चाललो आपण जंगलातून जंगलातून पुढून वाघ आला. वाघ आल्यावर बाबा म्हणले होते की प्रत्येकामध्ये जे ब्रह्म आहे ते सारखंच आहे. सारखंच आहे तर मग तुम्ही वाघाला हे करणार का? नाही आहे. वाघाचा धर्म वेगळा, तुमचा धर्म वेगळा. मग आपली घाबरगुंडी होती. मग आपण काय सुरू करतो? हिंगोत्री महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रपंचाळा, आपण मंत्र म्हणायला लागतो. वाघालाही मंत्र माहीत असतो. वाघाही मंत्र म्हणतो. काय म्हणतो माहिती आहे? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. म्हणजे असं हे ब्रह्म प्रत्येकात जरी असलं तरी पण कोणाला कुठून
हे करायचं, कुणाला मिठी मारायची आणि कुणाला दुरूनच नमस्कार करायचं हे सुद्धा कळलं पाहिजे, नाहीतर आपली फसगत होऊ शकते. जसं भागापुढे आलेल्या माणसं किती, आता भागाचा धर्म आहे, तो त्याच्या धर्माप्रमाणे वागणार ना, मग वाघाला आपण दुरून नमस्कार निघून गेलं पाहिजे. एखादा सर्पमध्ये आला त्याला पण दुरून नमस्कार केला पाहिजे. मग आता काय होत असतं, ज्या वेळेस मनुष्य जन्माला येतो, जसं 4थ्या श्लोकामध्ये तुम्ही ऐकलं असतं की करोडो जन्म झाले आहेत. अर्जुनाला आठवत नाही पण भगवानांना आठवतात. पण हे करोडो जन्म होत असताना आपल्या प्रत्येक जन्मामध्ये जे काही आपण कर्म करतो ते सगळं त्यामध्ये असतो. तर ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान सांगितलेलं आहे. अगदी ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी बाळ पोटात जन्मल्यापासून 4थ्या महिन्यात कसं असतं, 7व्या महिन्यात कसं असतं, 9व्या महिन्यात काय होतं, जन्मल्यावर काय होतं, याचं खूप सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तर माऊली सांगतात की ज्या वेळेस आपण आईच्या उदरात असतो, आईच्या पोटात असतो, त्यावेळेस आपण 7व्या महिन्यात असताना भगवंत आपल्याला सगळी शिक्षण देत असतात. चौवेद जानन संदेशाचे कारण 18 पुराणे हरीशी असे, तिथं प्रत्यक्ष हरी आपल्याला हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्यावेळेस आपण भगवंतांना काय म्हणतो की मी पृथ्वी तलावर गेलो, मी तुमचं नामस्मरण करत राहील, तुमचं सदैव नाम माझ्या मुखात राहील, हे त्यांना सांगतो आपण. कुठं 7व्या महिन्यात पोटात असताना भगवंतांना अगदी आपण सांगतो. त्यानंतर पण काय होतं, ज्यावेळेस जन्म होतो आणि या पृथ्वीचं वारं लागतं आणि मायेचा पडदा पडतो, त्यावेळेस तो सगळं विसरून जातं. तो जीव आहे ना, सगळं विसरून जातं. आणि देव विचारतो, तू मला काहीतरी सांगितलेलं आहे. तर ते काय म्हणतं, बाळ कहा कहा कहा, म्हणजे कहा, ते असं रडतं का ते जलबल्या ती नाहीये. आणि मग ते कव्हा कव्हा म्हणून कोहमध्ये अडकतं. मग ते बालपण अज्ञानात जातं, तरुणपण मदन आणि म्हातारपणी जीर्णसाल, असे आपली अवस्था असते, 3 अवस्था जन्माच्या. आणि मग ते अज्ञान जे असतं, ते अज्ञान असतं. पहिले 3 दिवस तर बाळ दूध पित नाही. पहा ज्ञानेश्वर किती छोटे होते, त्यांचं लग्नही नव्हतं झालेलं, पण त्यांना याबाबत किती सखोल ज्ञान होतं. पहिले 3 दिवस बाळ दूध सुद्धा पित नाही, त्यांनी सांगितलं. आणि मग 3ऱ्या दिवशी ते आपलं आणि परखं ओळखायला शिकतं. मग आईला पाहतं, आईला ओळखतं, बाबांना ओळखतं, मावशीला ओळखतं. अशा प्रकारे त्याला सुरुवातीला ओळख होती. आणि अज्ञान असतं, सगळं पूर्ण अज्ञान असतं. तरी पोटामध्ये अगदी भगवंतांनी चौवेद, सत्यशास्त्र, 18 पुराणे सगळं काही सांगितलेलं असतं. पण ते मायेच्या पडद्यामुळे ते सगळं विस्मरण होऊन अज्ञान झालेलं असतं. मग अज्ञान झालेला हा जीव आहे. हा जीव या संसाररूपी पृथ्वीवर आल्यानंतर जे काही करायला पाहिजे ते न करता कर्म करतो. तो कर्म करताना पुण्य पण करतो आणि पाप पण करतो. जेव्हा तो पुण्य करतो आणि पाप करतो तेव्हा तो जीव सुख पण भोगत असतो आणि दुःख पण भोगत असतो. मग हा जीव काय असतो? जीव कोण असतो? कोणाला जीव म्हणायचं? कशाला आपण जीव म्हणणार? आपण कोण आहोत? कोणाचे हे शरीर? हा देह कोणाचा? कोणाचे शरीर आहे? हा देह कोणाचा आहे? पण काय होतं, जे काही असतं त्याचा सगळा विसर पडलेला असतो आणि ह्या शरीराला हा जीव माझं म्हणून हा सगळं, हे शरीर म्हणजेच मी आहे आणि जो खरा परमात्मा आहे त्याचा विसर पडलेला असतो. आणि त्यामुळे काय होतं, कर्म करत असताना तो पापही करतो आणि पुण्यही करतो. आणि मग हे पाप पुण्याचं जे काही प्रारब्धात आपण भोगत असताना पाप पुण्य जे घडतं, हे पाप पुण्य घडत असताना आपल्याकडनं जे कर्म होतं त्याला क्रियामान म्हणतात. ते संचितच जमा होतं आणि पुन्हा जन्म घेताना ते प्रारब्ध बनून पुढच्या जन्मासाठी आपल्याला येत असतं. मग आता इथे त्यांनी सांगितलंय की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. की हे अर्जुना, जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्म आचरणाचा ऱ्हास होतो तेव्हा तेव्हा आणि तेथे तेथे मी अवतीर्ण होतो. मला अवतार घ्यावा लागतो. कशासाठी? तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगायुगे. तर साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मला प्रत्येक युगामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा पुन्हा यावं लागतं.
अशाच प्रकारे तुझे पण अनेक जन्म झालेले आहेत, माझे पण जन्म झालेले आहे, पण हा शेवटली पाळी मनुष्य जन्म, चुकता वर्म फेरा पडे. जो ते जे वर्म आहे हे वर्म कळलं पाहिजे. ज्ञानोबांनी सांगितलंय काय ती जी वस्तू आहे ते वर्म आहे. काय सांगितलं त्यांनी, काय सांगितले, वस्तू धरायला सांगितले आणि कल्पना सांगायला सांगितले. धरारी वस्तू सांगणारी कल्पना. कल्पना आपण काय करतो, उलट करतो. आपण वस्तू करत नाही, उलट ते सोडून देतो आणि कल्पनेतच रंगून जातो आणि त्यामुळे आपण दुःखाला भागी होतो. तर अशा प्रकारे साधूंचं रक्षण करण्यासाठी मी युगायुगामध्ये येतो. युग म्हणजे काय, आतापर्यंत किती युग झाली, तर विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठलाची आरती सगळ्यांना माहित असेल. पहिलीच ओळख आहे युगे 28 युगे 28. 28 युगे कोणती होती. एक युग म्हणजे किती असतं, एक युग कशाला म्हणायचं हे सांगता नाही. एक युग म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार, कली ही जी एक चौकडी आहे याला मिळून एक युग म्हणतात. आणि अशा प्रकारचे चौकडे जे आहेत आतापर्यंत 28 झालेले आहेत. आणि आता जो आपण आहोत हे 28व्या युगामध्ये आहे. 28व्या हे आतापर्यंत 28 वेळा रामाचा अवतार झाला, 28 वेळा कृष्णाचा अवतार झाला, 28 वेळा म्हणजे मत्स्य कश्य वराह वामन परशुराम राम हे 28 वेळा होऊन गेली, 28 कल्प होऊन गेली, 28 युग होऊन गेली. आणि 28 युगापासून हा परमात्मा विटेवर उभा आहे. मग हे जे युग होतं, मग आता सध्या काय चालू आहे तर कलियुग चालू आहे. कलियुग चालू होऊन किती दिवस झाले आहे काही कल्पना, त्याची सुद्धा गणना चालू आहे. आपण एवढे फॉरवर्ड आहोत, भारतीय अध्यात्म शिक्षण जे एवढं फॉरवर्ड आहे त्यांनी ते लिहून ठेवले. युगाब्द म्हणून असतं ते, युगाब्द 5126, म्हणजे हे कलियुग चालू होऊन 5126 वर्ष झालेले आहे. आणि आतापर्यंत आपल्याला माहिती आहे किती अवतार झाले विष्णूंचे, 9 अवतार झाले. आणि 10वा अवतार कोणता होणार आहे, कल्की होणार आहे, तो ह्या युगाच्या शेवटी होणार आहे. हे जे युग आहे याची कालगणना तर सांगितली तुम्हाला, तर 4,32,000 वर्षाचं हे युग असतं. आता किती वर्ष झाले, फक्त 5,000 झाल्यात. 32 अजून 5 गेले म्हणजे 4,27,000 वर्षे बाकी आहेत अजून. म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये कलियुग हे घोर आहे. आता तरी आपण प्रवचन सांगतोय, कीर्तन करतोय, आध्यात्मिक ओढ आहे, 20% लोक तरी ह्याच्याकडे ओढलेले आहे. हे जर निम्मेच्या पुढे गेले हे युग, साधारणतः 16 लाख वर्षानंतर खूप अराजकता वाजेल. कोणी जर असं सांगायला बसलं तर त्याला दगडाने हाणतील, एवढी अराजकता होईल. आताशी जी सुरुवात आहे, त्याच्यातून त्रेतायुगाचा प्रभाव आहे. म्हणून आपण खूप सगळ्यात दुर्लभ काय आहे, सगळ्यात दुर्लभ काय आहे तर सगळ्यात दुर्लभ कोणी सांगितलं सोनं दुर्लभ आहे, कोणी सांगितलं हिरा दुर्लभ आहे, कोणी सांगितलं पैसा दुर्लभ आहे, अनेक प्रकार सांगितले. सगळ्यात दुर्लभ आहे भारतामध्ये जन्म मिळणे. या भारत भूमीमध्ये जन्म मिळणे हे सगळ्यात दुर्लभ आहे. तुम्हाला मनुष्य जन्म मिळू शकतो, पण दुसरीकडे मिळाला आणि इथं मिळाला यात खूप फरक आहे. भारतामध्ये जन्म मिळणे हे खूप दुर्लभ आहे. मग हे साधूंचं रक्षण करण्यासाठी यांना अवतार घ्यावा लागतो. मग जन्म कर्मच मे दिव्यमेव यो व्यक्ती तत्वतः त्वक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सोडलं. की ऐसिया कादा लागी अवतरे मी युगायुगी परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया माझे अजत्व जन्मने क्रिया ताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परमुक्त तो चालेला संगी न तळे देहीचा देहा ना कळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. आणि काय होतं आता आपला देह कशाने बनलेला आहे, पंचमहाभूताने बनलेला आहे. आकाश, वायू, जल, अग्नी, पृथ्वी. मग या देहामध्ये हा देह आहे 8 पाकळ्यांचा. त्याच्यामध्ये पंचमहाभूते हे 5 पाकळ्या आणि मन, बुद्धी, अहंकार या 3 अशा 8 पाकळ्यांचा आहे. मग तुम्ही म्हणतात
मन बुद्धी अहंकार मग चित्त कुठे आहे? तर चित्त देवाने त्याच्या सेवेत लागण्यासाठी दिलेलं आहे. तुम्हाला माहीत असेल, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, धरोनी या बाई भवा तारी दातारा, चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाली, मुकुट सकळा मनी धन्य तू विठोबा. तर माझे चित्त, आता आपल्याला बाबांनी अनुग्रह दिला की लगेचच आपण दररोजच करू लागलो का सांगा मला प्रामाणिकपणे. दररोज तुम्ही बसून 20 मिनिटं 25 मिनिटं नित्य नियमाने 5 वाजता उठले, आंघोळ केले की 20-25 मिनिटे बसून तुम्ही ध्यान केलं का? नाही होत, सुरुवातीला नाही होत, सवय लागती. पण त्यावेळेस आपण देवाला सांगायचं की देवा असं काहीतरी कर की माझं चित्त तुझ्या पायावर लागू दे, कारण तू चतुर आहेस, तू चतुर शिरोमणी आहे. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, धरोनी या भाई भवा तारी दातारा. आणि तूच माझी भाई म्हणजे समजलं की भाई, असे आपण मुलाला घेताना असं धरतो, दंडाला धरतो ना, तीच भाई. असं मला तू लेकरासारखं धरून ह्या भवसागरून तारून यांचं काम कर. आणि हे जे चित्त आहे हे सदैव तुझ्या चरणी माझे लागो, असं तू काहीतरी कर. कसं आहे, जोपर्यंत भगवान परमात्मा तुमच्याविषयी हे करत नाही. आता काय होतं, आपण देवळामध्ये जातो, देवळामध्ये गर्दी असते, कधी कधी देवाचं दर्शन होतं नाही होतं, मग दर्शन नाही झालं, बाहेरून देतं, थोडंसं आपल्या मनाला हे वाटतं. ज्यावेळेस आपण देवळात जातो ना, तुम्ही बाहेरून कळसाल तरी मनपूर्वक अगदी भावपूर्ण दर्शन जर घेतलं ना, तरी अगदी पूजा करून आतमध्ये जाऊन फुल पुष्प सगळं वाहून जी पूजा होती ना, त्याचं पुण्य मिळतं. आणि आपण गेलो, आपलं घाईघाईत आपल्याला ढकललं गेलं, पांडुरंगाचं दर्शन झालं नाही किंवा बालाचं दर्शन झालं नाही, तर आपल्याला थोडंसं वाईट वाटून घ्यायचं नाही. त्यावेळेस एक आपल्या लक्षात ठेवायचं, मी दर्शनाला गेलो होतो, मला दर्शन मिळून नाही तर नाही मिळो, पण देवानी मला पाहिले, हे लक्षात ठेवायचं. भले मी देव मला दिसो नाही तर नाही दिसो, पण मी इथं आले आणि देवानी मला पाहिले, बस यात धन्यता मानायची. म्हणजे काय होतं, आपण उगाच खिन्न होतो, तसं होता कामा नये. आणि मग हे अशा प्रकारे 84 लक्ष योनी फिरून हा मनुष्य जन्म मिळतो. आणि त्याचं जर सार्थक नाही केलं तर मग पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावे लागतात. मग हे जन्म घेत असताना जे काही तुमचे कर्म झालेले, जे काही पाप झाले, जे काही पुण्य झाले, त्या पाप पुण्यासून तुम्हाला सुख किंवा दुःख भोगावं लागतं. आता मग प्रश्न असा आहे की ज्यावेळेस जीव जन्माला येतो, तो इथं आल्यावर सगळे विसरून जातो. बालपण आज्ञेनं जातं, तरुणपण मधनं जातं आणि म्हातारपणीही होतं. तर याचंही वर्णन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. नाथांनी केलेलं आहे, ज्ञानोबारायांनी केलेलं आहे, तुकोबारायांनी केलेलं आहे, कबीर बाबांनी केलेलं आहे, आपल्या बाबांनी केलेलं आहे. तर याच्यामध्ये ह्या देहाला काय म्हटलेलं आहे त्यांनी? ज्ञानोबारायांनी काय म्हटलेलं? घोंगडीचं दिलेलं आहे. ज्ञानोबारायांनी काय म्हटलं याच्यात? घोंगडी. आणि ते काय म्हणतात? कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हास का दिली वांगली रे. तुझी घोंगडी चांगली आहे, त्या घोडीला चढकून गोंडे लावलेले आहेत आणि अगदी ती सत्वगुणाने विणलेली, पण माझी घोंगडी अशी का दिली? नवा ठाई ती फाटून गेली, तू तो आम्हास दिली रे. नवा ठाई फाटून गेली म्हणजे काय? आपली ही जी घोंगडी, हे जे शरीर, ह्याला घोंगडीचं रूपमध्ये दिलेली ज्ञानोबारायांनी ही 9 ठिकाणी फाटलेली आहे. हिला 9 ठिकाणी 9 द्वारे आहेत. हे दोन, हे एक आणि उपस्थानी, अशा प्रकारे 9 द्वारे आहेत. आणि हे 9 ठिकाणी फाटलेली घोंगडी माझी. तर ही घोंगडी कशी आहे? तर ही रक्तमुताने भरलेली, ही अशी घोंगडी रक्तमुताने भरलेली आहे. ती घोंगडी तू आम्हाला दिलेली आहे. पण तरी पण ही घोंगडी दिली असेल तरी हेच घोंगडी घेऊन ऋषी मुनींनी ध्यान केलं आणि ध्यान करून त्यांनी तुझी प्राप्ती केली. म्हणून माझा जो काही भ्रम आहे तो दूर झालेला आहे. म्हणून ही माझी घोंगडी सुद्धा चांगलीच आहे. किंवा कबीरजींनी त्याला चादर म्हटलेलं आहे, गदी माडगुळकरांनी त्याला वस्त्र म्हटलेलं आहे, धागा म्हटलेला आहे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, भरताली हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याची. आयुष्याला एक वस्त्र म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? वस्त्र.
पण हे वस्त्र जे आहे आपण घातलेलं, ह्याचा विणकर कोणी कोणी विचार केलाय का? हे जे वस्त्र आहे, हे आपलं देह आहे, हा एवढा सुंदर बनवला आहे, इतका सुंदर बनवला. आता गणपती उत्सव येईल, गणपतीमध्ये एका साच्यात 100 मूर्ती बनतात, पण ह्या विणकरांनी जे वस्त्र बनवलंय दोन एक सारखे नाही आहेत. सख्खे जुळे भावांचे सुद्धा बायोमेट्रिक्स मॅच होत नाही. होतं का मॅच? प्रत्येक गोष्ट युनिक वेगवेगळी आहे, प्रत्येक साचा वेगळा आहे प्रत्येकाचं. असं आहे का कोणी की दोघांचे ठसे जुळतात, दोघांच्या बाहुल्या जुळतात? नाहीये. मग हे एवढं युनिक तयार केलेलं, आपण जर गणपती बाई गेलो तर कोणता पाहिजे? दगडूशेठ. हे लाईन केलेलं नसते, एकाच साच्यातून काढलेले, बरोबर सेम सेम असतात. पण देवाने बनवलेली हे जे वस्त्र आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत, सगळे रंगीबेरंगी अनेक रंगाने विणलेले आहेत. आणि हे वेगळं पण एवढं कसं निर्माण केलं असेल? मग हा विणकर कोणत्या पद्धतीचा असेल? हा जो कुंभार आहे आणि जे मडकी घडवले, हे मडके दोन्ही एकसारखे नाही आहेत, कोणतेच दोन नाही, कोणी घ्या, प्रत्येक जर वेगवेगळं आहे, प्रत्येक युनिक आहे. मग हे कशा पद्धतीने यांनी विणला असेल? हा विणकर कसा असेल? अशा पद्धतीने हे भगवान, हे जे आयुष्य आपलं आहे खूप दुर्लभ नरदेह आहे, आणि हा नरदेह एकदाच मिळत असतो, आणि ह्या नरदेहात आल्यावर आपण आपल्या देहाचं सार्थक करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी तुमचं जर भाग्य असेल, खूप पुण्य असेल, तर तुम्हाला आपल्या बाबांसारख्या संत महात्म्याची भेट होते, त्यांच्याकडून अनुग्रह मिळतो. आणि तो अनुग्रह मिळाला तर त्यांनी जे सांगितलं ते आपण जर केलं तर आपण या भवसागरातून तरुण जाऊ शकतो, मुक्तीकडे वाटचाल करू शकतो. नाहीतर मग रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच पाहे. काय म्हटलेलं आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. ह्याचाच प्रश्न आणि प्रश्नाचंच उत्तर आहे. फक्त आपल्याला ते ना हे करायचं. आता पहा, हे प्रश्न कसा, प्रश्नाचं उत्तर कसं आहे पहा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, तिथं क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह टाका. काय प्रश्न तयार झाला? जगी सर्व सुखी असा कोण आहे. कोण आहे आपण असं विचारलं, त्याच्या पुढे आहे विचारी, त्याच्या पुढे फुल स्टॉप टाका. त्या शब्दाच्या पुढे काय टाकलं आपण? पूर्णविराम दिला. विचारी मना तूच शोधून पाहे. मग कोण आहे आता सांगा मला. तुम्हाला हे प्रश्न सांगितला, उत्तर सांगितलं. सांगा, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी, विचार करणारा. जो विचार करतो, जो विचार करून पाऊल टाकतो, जो विचार करून निर्णय घेतो, तो सर्व सुखी आहे. आणि तो आहे का नाही, की हा विचार सुखी आहे का नाही, मना तूच शोधून पहा. पण कसं आहे, शब्दे लोपली पुराणे नाशिके, अर्थे लोपली पुराणे नाशिकेला शब्दज्ञाने. आपण फक्त शब्दज्ञान घेतो, त्यातला अर्थ पाहत नाही, त्यामुळे काय होते, आपली गतवत होते. तुकोबाराने म्हटले, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. ठीक आहे, आलोय आम्ही इथे, आम्ही वैकुंठातून आलेलो आहे आणि परत वैकुंठातच जाणार आहे, मग आलो कशाला? तर आडराने भरले जग. हे जग सगळं आडराने भरलेलं आहे, आणि हे आडराने भरलेलं जग आहे. आणि संतांचे मार्ग जे सुद्धा तिथे धारायला आलेला आहे, तिथूनच आलो आणि तिथेच जाणार आहोत. मग येणे आणि जाणे याच्यामधलं काळ असतो तो जीवन. जो आलाय तो जाणारच आहे. प्रत्येकाला हे भाड्याने दिलंय आयुष्य. हे जे आहे ना, हे भाड्याचं घर आहे. आता समजा एखादा भाड्याने जातो, 11 महिन्याचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं, 11 महिने झाले की तुम्हाला ते घर खाली करावं लागतं. तसंच कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, मी हा देह सुद्धा भाड्याने दिलेला आहे. का दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये सांगितलं, हा आपण कोण आहोत? प्राणी यमाचा पाहुणा. आपण इथं पाहुणे आहोत. आपलं हे आपलं घर नाही, आपलं घर दुसरीकडेच कुठेतरी आहे. आणि ज्याला आपण घर म्हणतोय हे आपलं घर नाही, आपण इथले पाहुणे आहोत. आपल्याला कोणाला मग त्यांनी 60 वर्ष दिल्यात, कोणाला 80 वर्ष दिल्यात, कोणाला 100 वर्ष दिल्यात, कोणाला 20 वर्ष दिल्यात, तर कोणाला जन्मानंतर 5-10 दिवसात सुद्धा दिलेले आहेत. असं प्रत्येकाला वेगवेगळं भाड्याने, हे भाड्याचं आयुष्य आहे. मग जे तत्व किंवा जी वस्तू आहे ती कशी, ती अविनाशी आहे. हा देह नाशवंत आहे. नाशवंत हा देह जाणार सगळं. आयुष्य काळ सावधान. हा देह नाशवंत आहे, आणि हा
एक ना एक दिवस जाणार आहे आणि हे जे आयुष्य खातो मग त्याच्यापूर्वी तुम्ही सावध व्हा. सावध होताना आपल्यातलं जे अहम वाग्या सोहम वाग्या आहे हे 2 वाग्या आहेत. मग आपल्याला कोणत्या वाग्याला जास्त खाऊ घालायचं आहे, कोणत्या वाग्याला उपाशी मारायचं हे आपण ठरवलं पाहिजे. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगराद्वारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. आणि तुम्ही जर असं तुमचा अहम वाग्या जपायचा की सोहम वाग्या जपायचा हे तुम्हाला समजलं आणि त्या मार्गाने तुम्ही गेला तर निश्चितच नक्कीच तुम्हाला मुक्तीचा मार्ग सापडल्याशिवाय राहू शकत नाही. आणि ही मुक्तीची गवांती ज्यांनी घातली ते आपले ज्ञानेश्वर महाराज. याच्याही पेक्षा पुढचं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, हे जे दिलेलं नाम आहे हे एवढं प्रभावी आहे की तुम्हाला जर त्याच्यामध्ये तुम्ही खूप अगदी हृदयाच्या तळापासून ध्यान केलं आणि अशी काही वर्ष ध्यान केलं तर एक अशी अवस्था येते की तुम्हाला सूक्ष्म जग आहे ते दृश्य होतं. असं सुद्धा इतक्या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो. एवढं स्ट्रॉंग एकदम प्रभावी हे साधन आहे. आणि हे साधन आपल्याला मिळालं म्हणजे आपण खूप पुण्यवान आहोत. मग हे येते ना सतत जपणं हे आपलं काम आहे. आणि जर तुम्ही जर याच्यामध्ये खूप तपश्चर्या केली तर एक दिवस असा येईल की तुम्हाला भूत भविष्य वर्तमान सगळं कळेल. पण आपण नेहमीच वर्तमानातच जगत असतो आणि वर्तमानातच राहायचं असतं, वर्तमानातच हे करत असतं. आणि जेव्हा हे तुम्हाला सूक्ष्म जगाचं ज्ञान होतं त्यावेळेस समोरून कोणी आला तर त्याच्या मनातलं तुम्हाला असं दिसेल, तुम्ही वाचून त्याला सांगायची गरज नाही पडणार. त्याचे प्रश्न तुम्हाला कधी तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगून त्याला लगेच हे करू शकता. इतक्यापर्यंत तुमचे जे रिद्धिसिद्धी प्रसन्न होऊन इतक्यापर्यंत तुमची ती ताकद जाऊ शकते. एवढे हे प्रभावी साधन आहे. हे आपल्याला मिळालेलं आहे. हे आपण जपलं पाहिजे. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये की कर्मफलाची इच्छा करणारे या लोके देवतांची उपासना करतात कारण या मनुष्यलोकी कर्मापासून फलाची सिद्धी लवकर प्राप्त होते. आता याच्यामध्ये सांगितलेले तर त्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा, बरोबर आहे. तर रामकृष्ण हरी मग राम कोण आहे? एक राम दशरथचा बेटा, दूजा राम गटपत में बैठा, तिसरा राम और चौथा राम. तर हे 4 प्रकारचे राम आहेत. हे झालं रामाबद्दल. कृष्ण कोण आहे तर आपल्याला माहिती आहे काय 8 अवतार आहे भगवान विष्णूचे कृष्ण आहे. हरी हरी कोण आहे? एक हरी, हरी हाच आत्मा आहे, हरी हाच जीव आहे, हरी हाच परमात्मा आहे. आणि तो हरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला आहे. फक्त दार उघडून पाहण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच आपल्याला ही जी वस्तू मिळालेली आहे त्या वस्तूचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपण आपले सार्थक केलं पाहिजे जीवनाचं. तरच आपण ह्यातून तारून जाऊ. नाहीतर कोटी कोटी योनी फिरवाच लागणार तुम्हाला. त्याशिवाय करतील तर नाही. मग तर सांगायचं एवढंच आहे की जीवाशिवाची जी भेट घालून दिलेली आहे ही जीवाशिवाची भेट तुम्ही नीट समजून घ्या आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल ठेवा. कुंडलीकवरदाहरितल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बंद करू शकतो.